इकडे जा तिकडे जा करतीये. फिरून फिरून पूर्ण इथे आली तर मी ते खात होती, तू सरळ माझ्या ओढायला लागली का? माझा नेक्स्ट मंथ बर्थडे आहे, बट त्याचा गिफ्ट मला आजच मिळालेला आहे आणि खूप छान गिफ्ट मिळालेलं आहे. आपण म्हणतो ना हे असावं आपल्याकडे, एक आपण लिस्ट करतो, बकेट लिस्ट टाईप ऑफ. माझं तसं होतं की नाही, मला ह्या ब्रँडची ही गोष्ट मी कधीतरी घेणार किंवा ह्या ब्रँडची ही गोष्ट मला फार इच्छा आहे घेण्याची, तर आज मला ती मिळाली आहे. आणि व्हॅलेंटाईन डे गिफ्ट पण मिळालेलं आहे, जे मी तुम्हाला घरी गेलं की दाखवेल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे सॅटरडे 14 फेब्रुवारी. आज आहे व्हॅलेंटाईन डे. आमचा खास असा काही प्लॅन नाही झाला अजून व्हॅलेंटाईन स्पेशल, बट बघूया काही झाला तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. माझी फ्रेंड येत आहे आज. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये तिला बघितलं असेलच, तितकं नाही बघितलं. इंटेरियरचा जो मी व्हिडिओ पोस्ट केलेला त्याच्यात होती तिच्यात तितकी मला तिला ओळख वगैरे करून द्यायला नाही झालं, कारण तिचं पण शूट चालू होतं, क्लायंट येणार होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तेव्हा ती घरी येणार होती, बट तिला साईटवरच खूप लेट झालं, सो ती नाही येऊ शकली. मग ती आज येत आहे. मग म्हटलं चला आज आपण भेटूया पुन्हा. आज दोघं पण येणार आहे. ती लास्ट टाइम ती एकटीच होती साईटवर, आज दोघं पण घरी येणार आहे. आत्ता 9:30 वाजले. मी पावभाजीची तयारी करते, म्हणजे सगळं भाज्या वगैरे सगळं कुकरमध्ये शिजायला लावून दिलेल्या आहेत. ती 11:30-12 पर्यंत येते असं म्हणाली. बघूया मग आता ती आली की आम्ही लंच वगैरे करू. त्याच्यानंतर काय प्लॅन होतो ते बघूया. 1-2 गोष्टी आहेत डोक्यात. बाहेर जायचं आहे थोडं शॉपिंग वगैरे, पण त्यापेक्षा वेगळा काय प्लॅन झाला तर चांगलंच आहे. बघूया काय होतं, तसं जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला आता मग बघूया. आता मस्त इथे माझी पावभाजी बनवून रेडी आहे आणि इकडे ढोकळ्याचं प्रिपरेशन चालू आहे. परत आणि पाव आणून ठेवलेत, गुलाबजाम आणलेत, इथे कोथिंबीर कट केली आहे, इकडे सॅलड, असं सगळं रेडी आहे. आता आले ते की मस्त गरमागरम पाव रेडी करायचे आणि मग जेवणार. आता वाजले आहेत 11:30 वाजायला आलेत. बघू आता केव्हा येतात ते. काय केलंय तू? बर. पण आला होता काय? आवाजाचा. मी म्हटलं तिला व्हॅलेंटाईन्स डेचं आजच गिफ्ट. हॅलो, तर रुचिका आली आहे आज माझ्याकडे. तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल तेव्हा तितकी ओळख वगैरे नाही मला तिची करून देता आली, कारण साईटवर होतो आम्ही. तर ही माझी फ्रेंड आहे रुचिका, इंटेरियर डिझायनर आहे. खूप छान तिचं डिझाईन असतं, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर नक्की तुम्ही तिला व्हिजिट करा. तिचं पेज मी पुन्हा टॅग करते खाली, तुम्ही नक्की चेक करा. तुला सांगायचं आहे काही? नाही मला म्हणजे एक्सपेक्टच नव्हतं तो अशी बोलायला. थँक्यू. हॅलो, तर रुचिकांत ते गेले दुपारी. मस्त आमच्या भरपूर गप्पा झाल्या, छान असं जेवण झालं आणि जेवण एकदम छान झालं होतं. त्यांना पण सगळ्यांना खूप आवडलं. मस्त जेवण झालं, गप्पा झाल्या, मग ते गेले. मी खूप असं नाही घेतलं त्यांना व्हिडिओमध्ये, कारण प्रत्येकजण कम्फर्टेबल असतो असं नसतं, सो मी नाही घेतलं तितकं. तिचे हस्बंड पण आलेले, ऋषिकेश भाऊजी, ते नव्हते तेवढे कम्फर्टेबल कॅमेरासमोर, म्हणून मी त्यांना नाही घेतलं. आणि त्रिशा आणि विवान खेळत होते, तर त्यांना खेळू दिलं. म्हटलं असू देत, हे ना रमले होते दोघं एकदम, मग ते खेळले. रुचिकाला फक्त थोडंफार कॅमेऱ्यात घेतलं. तिला थोडी आहे सवय, कारण तिचे पण शूट्स वगैरे इंटेरियरचे चालू असतात, सो
ती तेवढी कॅमेरा फ्रेंडली आहे, सो तिला मी थोडंफार घेतल्यानंतर गप्पा वगैरे झाल्या भरपूर. आणि ते गेल्यानंतर मग त्रिशाने होमवर्क केला, राजेश झोपले होते आणि मी जस्ट थोडंफार एडिटिंगचं काम वगैरे या सगळ्या गोष्टी करत होते. आणि आता ऑलमोस्ट 4 वाजले आहे. माझी तयारी झाली आहे, राजेश आणि त्रिशा आवरत आहे. माझी तयारी झाली आहे, फक्त ड्रेस चेंज करायचा आहे. मग आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. काल आणि परवा 2 दिवस ॲक्च्युली आम्ही गेलो होतो बाहेर मॉलमध्ये वगैरे. मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, बट नाही मिळाल्या पाहिजे तशा आमच्या इथल्या फिनिक्सला. सो आता आमचं असं ठरलं आहे की विमाननगरच्या फिनिक्सला जाऊया, बघूया तिथे मिळतं आहे का. कारण मला ज्या गोष्टी पाहिजे आहेत, ज्या ब्रँडच्या पाहिजे आहेत, त्या फक्त ह्या 2च फिनिक्समध्ये आहे, बाकी पुण्यात नाही मिळत आहे असं झालं आहे. सो म्हटलं आता बघूया, तिथे जाऊया, मिळतं आहे का नाही बघूया. आणि जर मिळालंच किंवा मी जे काही घेत आहे, जे काही बघत आहे ते तसं तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. छान अशी मी रेडी झालेली आहे. मस्त असा हा क्रॉप टॉप वेअर केला आहे, खाली अशी ही व्हाईट कलरची पॅन्ट आणि मस्त सध्याची माझी फेवरेट अशी ही पर्स. आता आम्ही निघतोय. राजेश आणि त्रिशा पण तयार झाले आहेत. चला आता निघूया आपण. सो जस्ट आम्ही आता फिनिक्सला पोहोचलो आहे आणि आउटलेट शोधतो आहे, पण आम्हाला सापडत नाही आहे. ग्राउंड फ्लोअरवर आहे, एवढं आम्ही शोधलं. बघू आता सापडतं आहे की नाही. आम्ही बघतोय केव्हाचं. लवकर सापडलं पाहिजे म्हणजे टाईम सेव्ह होईल. मुंबईला जाणार आहे, होणार आहे का नक्की चक्कर? पण तिथे असेल ना, पक्का असेल ना हे. मम्मी हे बघ, मला भूक लागली. ठीक आहे, तू इकडे जा तिकडे जा तू इकडे जा तिकडे जा करतीये. फिरून फिरून पूर्ण इथे आली. ठीक आहे, इथे असे टेस्ट साठी दिलेले, तर मी ते खात होती, तू सरळ माझ्या ओढायला लागली का? अरे म्हणजे घ्यायचं किंवा मग हे टेस्ट करून तर हे घ्यायचं, असं सगळं नाही खाऊ शकत ना आपण. त्यांनी ते खाण्यासाठी नाही ठेवलंय, टेस्टसाठी ठेवलंय. चुकीचं आहे ना. मग भूक लागली तर आपण दुसरीकडे खाऊ शकतो ना. मी किती वेळा सांगितलं, पण तू ऐकलंच नाही ना. कौटचं पण आहे. कसं वाटतं? अत्यंत डल वाटतं. नको डल वाटतंय. बीट डल बीट डल असं वाटतं की सो आमची छान शॉपिंग झाली आहे. आमची म्हणजे सॉरी माझी. आणि त्रिशाला भूक लागली आहे. काय म्हणतेस त्रिशा? काय खायचंय तुला? ओके ओके. तर छान अशी शॉपिंग झाली माझी. माझ्याच शॉपिंगसाठी आलो होतो आणि मस्त शॉपिंग झाली, खूप छान झाली. माझा नेक्स्ट मंथ बर्थडे आहे, बट त्याचा गिफ्ट मला आजच मिळालेला आहे आणि खूप छान गिफ्ट मिळालेलं आहे. काय नाही मी तुम्हाला ते लवकरच शेअर करेल. आणि म्हणजे माझं अगदी आवडीचं आणि मला खूप कधीचं वाटत होतं की यार हे घेऊया, पण मी नव्हती घेत आणि ते आज मला बर्थडे गिफ्ट मिळालेलं आहे.
आणि व्हॅलेंटाईन डे गिफ्ट पण मिळालेलं आहे, जे मी तुम्हाला घरी गेलं की दाखवेल. अशी छान माझी शॉपिंग झालेली आहे. राजेश आणायला गेले आहेत त्रिशासाठी बर्गर. मला काही एवढी भूक नव्हती, म्हणजे खरंच नव्हती, आणि त्यात शॉपिंग झाली ती पण आवडीची म्हटल्यावर मला तशी भूक नाही लागत आहे. पण त्रिशाला खूप भूक लागलेली होती, सो ते त्रिशासाठी बर्गर आणायला गेले. आम्ही बसलो आहे. काय म्हणते त्रिशा? सो आईची शॉपिंग थोडी चांगली झाली आणि ॲक्च्युली हे जे गिफ्ट बर्थडे गिफ्ट आहे आणि व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आहे ते बाबाकडून आहे आणि माझ्याकडून गिफ्ट आहे ना पुढच्या महिन्यात, म्हणजे आईचा बर्थडे पुढच्या महिन्यात आहे, तर माझ्याकडून गिफ्ट पुढच्या महिन्यात आहे, तेही माझ्या पॉकेट. काय देणार आहे तुम्हाला? का सांगू? सरप्राईज आहे. सांगत नाही ती मला, म्हणजे हे पण मला आत्ताच कळालं व्हिडिओमध्ये ती बोलली होते, नाही तर मला पण नाही माहिती काय देणार आहे वगैरे. तिच्या डोक्यात काय असेल ते आत्ता बोलली, मला पण नव्हतं माहिती. बट सांग ना गं, काय देणार आहे तुम्हाला? का सांगू बबी? का सांगू? तुझा बर्थडे कधी आहे? आज बापरे, स्वतःचा बर्थडे नाही विसरत. स्वतःचा बर्थडे विसरत. चला आता आम्ही खातो काहीतरी, बघूया राजेश काय घेऊन येत आहे आणि मग घरी जाणार. आणि घरी खास असा काही स्वयंपाक करायचा नाही आहे, कारण सकाळची पावभाजी आहे. नाही बसणार आहे, तर सकाळची पावभाजी पण आहे. आणि आत्ता थोडंफार खाल्ल्यामुळे भूक पण होईल. जास्त काय असं खाणार नाही आहे. त्रिशाला भूक लागेल, नॉर्मल तिच्या पुरताच आणणार. घरी जाऊन आहे राईस वगैरे काही केलं तर पावभाजी आहे, ढोकळा आहे, गुलाबजाम आहे. सो डिनरचा असं मला स्वयंपाक बनवण्याचं आज काही तितकं टेन्शन नाही आहे, रिलॅक्स आहे. सकाळची पावभाजी कशी झाली तुझं? तर जी वस्तू म्हणजे जे बर्थडे गिफ्ट मला मिळालेलं आहे त्यात मला कन्फ्युजन होत होतं. 2 काढल्या होत्या मी गोष्टी, त्यातलं कुठलं घेऊ हे मला कळत नव्हतं डिझाईन. तर त्रिशाने मला हेल्प केली आणि तिने सजेस्ट केलं की आई हे जास्त छान दिसतंय, तू हे घे. मग ती म्हटली ती गोष्ट मी घेतली आहे. सांडेला त्रिशा जपून, त्रिशाची ऑर्डर आली बाबा. कसं आहे? तर जस्ट आम्ही घरी आलो. ऑलमोस्ट आता 9:45 वाजत आले आहे. विमाननगरला गेलो, सो खूप लांब होतं, सो ट्रॅफिक या सगळ्या गोष्टीत भरपूर लेट झालं. आणि सो मस्त शॉपिंग झाली आज माझी. व्हॅलेंटाईन डेची पण झाली आणि बर्थडेची पण झाली. आणि घरातल्या घरातली एक वस्तू घेतली, म्हणजे किचनमधली फूड आयटम, ते पण मी दाखवते तुम्हाला. सो तिथे हँडमेडचं स्टोर पण होतं. म्हणजे मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की राजेश जेव्हा मुंबईहून आले तर लोणावळ्याच्या फूड कोर्टमधून त्यांनी चकल्या वगैरे आणल्या. तर तिथे पण सेम स्टोर आहे हँडमेडचं. बऱ्याच ठिकाणी आहेत ते स्टोर्स. तसंच आम्हाला मार्केट सिटीच्या फिनिक्स मार्केट सिटीला पण दिसलं आणि मग आम्ही गेलो. मी चकल्या घेण्यासाठीच गेली होती, कारण त्या चकल्या ऑलमोस्ट संपायला आल्या. मला आणि त्रिशाला खूप आवडल्या, सो आम्ही त्या बऱ्यापैकी खाल्ल्या. आणि ते दोन्ही पॅकेट आता अगदी थोडे थोडेच उरले आहे आणि त्याच्यासाठी गेलो. मग ते तर काही मिळालं नाही, ते संपलेलं होतं. बट हे आम्हाला तिथे भेटलं, खारवड्या, बाजरी खारवड्या असं लिहिलंय तिथे. त्यांनी सॅम्पल म्हणजे फ्राय केलेले सगळेच आयटम असे थोडे थोडे टेस्टसाठी ठेवले होते. तर हे बघूनच मला आवडलं आणि मी टेस्ट केलं तर मला खूपच जास्त आवडलं. मग हे एक पॅकेट घेतलं. म्हणजे तुम्ही पण कधी जर ह्या स्टोरला गेले, हँडमेड काय प्रमोशन वगैरे नाहीये हँडमेड, तर इथलं हा एक आयटम तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त होता, एकदम छान आहे. 2 पॅकेट घेणार होती मी की हा एक नाही पुरणार म्हणून.
बट राजेश बऱ्यापैकी सध्या मुंबईला जाणं होत आहे ऑफिसच्या कामानिमित्ताने. मग ते बोलले मी येताना लोणावळ्याच्या स्टोर मधून कधी घेऊन येईल. आता सध्या एकच घेतो, मी हे एकच घेतलं. आणि आता मी तुम्हाला माझं व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट दाखवते. तर मी सनग्लासेस घेतलेले आहे, म्हणजे राजेशने मला घेऊन दिलेले आहेत. माझ्याकडे नव्हतेच, मी राजेशचाच यूज करायची कारण तो युनिसेक्स आहे. त्यांच्यासाठी म्हणून घेतला होता, पण तो युनिसेक्स आहे सो मी तो यूज करायची. पण राजेश बोलले चल तुला सेपरेट घेतो, असा हा आहे. फास्ट ट्रॅकचा घेतला. खूप मला पैसे स्पेंड नाही करावे वाटले ह्या गोष्टीसाठी, कारण मी नाही तितका यूज करत फ्रिक्वेंट असा, खूप जास्त, खूप रेअरली यूज होतो. म्हणजे तितकी सवय पण नाहीये मला, म्हणून मी आतापर्यंत कधी घेतला पण नाही. पण राजेश बोलले की नाही एक असू दे तुला, म्हणून घेतला. सो मी फास्ट ट्रॅकचा घेतला हा, आणि छान आहे. व्हिडिओत तितकं दिसत नाही ऍक्च्युली ह्याचं डिझाईन, असं डिझाईन आहे. काइंड ऑफ अॅनिमल प्रिंट टाईप आहे. हा, असं उजेडात पकडलं की दिसतं असं अॅनिमल प्रिंट पूर्ण. म्हणजे साईडच्या ह्याला पण आणि इथे फ्रेमला, ते फ्रेम समोरचं असं इतकं दिसत नाहीये, बट सेम आहे साईडने आणि समोर असं आहे अॅनिमल प्रिंट. सो हा एक घेतला. आणि बर्थडेचं गिफ्ट काय घेतलं हे मी तुम्हाला सांगेलच. मार्चमध्ये माझा बर्थडे असतो, 4 मार्चला, तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल. मी आज प्रचंड खुश आहे कारण मला जे पाहिजे होतं ते, आणि आपण म्हणतो ना हे असावं आपल्याकडे, एक आपण लिस्ट करतो, बकेट लिस्ट टाईप ऑफ. माझं तसं होतं की नाही मला ह्या ब्रँडची ही गोष्ट मी कधीतरी घेणार, किंवा ह्या ब्रँडची ही गोष्ट मला फार इच्छा आहे घेण्याची. तर आज मला ती मिळाली आहे, ज्यासाठी आम्ही वाकडहून विमाननगरच्या फिनिक्सला गेलो होतो. सो ती घेतली आहे, तर मी तुम्हाला ती लवकरच शेअर करेन. चला आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग मूवी बघण्याचा प्लॅन आहे. काय हो असं मला वाटतंय, आता माहित नाही हे दोघं काय म्हणतात. काय हो मूवी वगैरे बघायचं आहे का? सिरीज नाही या मूवी. तुझं काय म्हणणं आहे त्रिशा? नाही बघायचं आहे? नाही, मग आपल्याला काही चालेल बघा. बघायचं आहे असं. हा, आम्ही आलो, मी अजून तशीच ड्रेस चेंज वगैरे न करता तशीच बसली आहे. राजेश पण तसेच बसले. मॅडम पटकन गेल्या, फ्रेश होऊन चेंज वगैरे करून इकडे येऊन बसल्या. मस्त हात पिठून घेतले. असं आहे. आता बघूया. मी तर म्हणते मूवी वगैरे लावू. उद्या संडे, सुट्टी आहे, सो रिलॅक्स असणार. उठायचं, लवकर उठण्याचं टेन्शन वगैरे नाही. तर बघूया. आता 9:15 झाले, जेवण वगैरे करतो. आहे आमच्याकडे स्वयंपाक रेडी. पावभाजी वगैरे थोडंफार छोटं मोठं स्नॅक्स खाल्ल्या गेलं होतं, तर तितकी भूक पण नाहीये. आणि हो, उद्या आहे महाशिवरात्री, सो आता त्याची पण तयारी करायची आहे आम्हाला. म्हणजे साबुदाणा वगैरे भिजवून ठेवावा लागेल. फ्रुट्स वगैरे आम्ही आता येताना घेऊन आलो, केळी वगैरे. अजून काय आणलं? कौट, जे माझं खूप जास्त फेवरेट आहे. बघू आता कोणता पिक्चर लावायचा, कोणता लावायचा. चला तर भेटूया आता.